नमस्कार, मी तुषार बाबर. आज आपल्यासाठी बीच टच असणारी मी प्रॉपर्टी आणलेली आहे. तुम्ही बघताय माझ्या यामधला हा संपूर्ण इथून तिथपर्यंत असा हा तांबर्डेचा बीच आहे. मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे हे देवगड मधील तांबर्डे हे ठिकाण आहे. म्हणजे कुणकेश्वर पासून साधारण 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावरचं ठिकाण आहे आणि ह्याला लागलेला हा 7 किलोमीटरचा बीच आहे. ही जी प्रॉपर्टी आणली आहे ती बरोबर बीचला लागून असणारी ही प्रॉपर्टी आणलेली आहे. मी आपल्याला संपूर्ण प्रॉपर्टी फिरवून दाखवतो. पण या प्रॉपर्टीचा तुम्हाला विशेष सांगतो. आतापर्यंत ज्या बीचटच प्रॉपर्टी असतात त्यांना सीआरझेड मुळे घर बांधता येत नाही किंवा घराची परमिशन नसते. परंतु माझ्याजवळ ही जी प्रॉपर्टी आहे या गव्हर्नमेंट अप्रूव्ड तुम्ही कायदेशीर घर बांधू शकता आणि तुम्हाला सीआरझेडचा काही प्रश्न येणार नाही. अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे. तरी पण अगोदर पहिले आपण प्रॉपर्टी बघून घेऊया, मग अजून डिटेल माहिती तुम्हाला मी देतो. चला आपण प्रॉपर्टी बघूया. ज्या प्रॉपर्टीला ऑफिशियल घराची परमिशन असते अशा प्रॉपर्टी देवगडात साधारण 8 ते 10 लाख रुपयाच्या गुंठ्याच्या दराने जातात. कारण या जागेला यासाठी जास्त महत्व आहे. इथं हे जे गजबादेवी मंदिर आहे त्याला शासनाने निधी दिलेला आहे. म्हणजे यामधलं बिडभाव MTDC आहे. त्यानंतर हा 7 किलोमीटरचा समुद्र पाहिला. याच्यानंतर परत मेडगावचा जो बीच आहे तो पण 6 किलोमीटर आहे. म्हणजे आपण जर गुगलवर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हा पूर्ण समुद्राचा जो बीच आहे हा बीच 13 किलोमीटरचा बीच जवळपास आहे. आणि अशा ठिकाणी या जागेत ज्यावेळी तुम्ही घर बांधता, या जागेत ज्यावेळी तुम्ही एखादी बिल्डिंग उभी करता, या जागेत ज्यावेळी तुम्ही एखादं हॉटेल उभं करता त्यावेळी लोकांना अशा प्रकारचं लोकेशन आवडत असतं. आता जी तुम्ही प्रॉपर्टी बघितली ही प्रॉपर्टी 25 गुंठ्याची प्रॉपर्टी आहे आणि मालकाला साधारण 8 लाख रुपयाप्रमाणे 2 करोडची अपेक्षा आहे. परंतु आपण
ही प्रॉपर्टी बघितली, हा समुद्र बघितला आणि या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर मी तुम्हाला मालकाची भेट घालून देईन आणि तुम्हाला जे काही निगोशिएशन करायचं आहे ते तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही आणि मालक समोर बसून निगोशिएशन करायचं आहे. बरेच लोक मला जागेचे पेपर पाठवा म्हणून सांगतात. जागा क्लिअर टायटल आहे का, वर्ग 2ची आहे का. तर मला वाटतं ज्यावेळी मी जागा आणतो त्यावेळी त्या जागेचे पेपर आणि सगळं बघितल्याशिवाय मी आणत नाही. कारण मी गेले 12-14 वर्ष बिझनेस करतोय. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आता या जागेबद्दल सांगायचं झालं तर ही सिंगल ओनर जागा आहे, क्लिअर टायटल जागा आहे, रिसेल प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त चिंता काय करायची गरज नाही आणि मी क्लिअर टायटल असल्याशिवाय मी ती माझ्या पोर्टलवर आणत नाही किंवा विकत नाही. हा प्लॉट बघितल्यानंतर एक विचार माझ्या डोक्यात आला तो असा की एखादा माणूस विचार करेल की नुसत्या 2 करोडची एकट्याने जागा घेऊन काय करू. कारण काय होतं ते एकट्याने 2 करोडची जागा घ्यायची आणि बंगला बांधतो हे काही ठराविक लोकांना शक्य आहे. पण आजकाल काय झालंय, आपले लोक मित्रमंडळी असतात तर आपण काय विचार करतो, माझे 4 मित्र मी एकत्र आणले किंवा 5 मित्र मी एकत्र आणले आणि आहे त्याचा जर FSI मला मिळाला, कारण समुद्राच्या जवळ असणाऱ्या प्रॉपर्टीचा FSI 3 FSI मिळतो. म्हणजे समजा हे जर 2000 स्क्वेअर फीटचं घर असेल तर त्याला 6000 स्क्वेअर फीटचा FSI मिळतो. 3000 स्क्वेअर फीटचं घर असेल तर त्याला 9000 स्क्वेअर फीटच्या बांधकामाची परमिशन मिळते. म्हणजेच काय, या घराची जी लांबी रुंदी आहे ती तशीच्या तशी तुम्हाला आकाशात कितीही वाढवता येते, जो काय तुम्हाला ग्रामपंचायतीने FSI दिलेला आहे. मग अशा वेळी 4 मित्र एकत्र येतात किंवा 5 मित्र एकत्र येतात, ते विचार करतात आपण जरी वाटून घेतली आणि आपण जर या जमिनीवर असंच्या असं संपूर्ण बिल्डिंग उभी केली तर सगळ्यांना CV वालं घर मिळतं आणि त्याच्या बजेटरीमध्ये होतं. याचा अर्थ असा की प्रत्येकाला जमीन ती 30 ते 40 लाखाच्या रेंजमध्ये मिळाली आणि प्रत्येकाचं घर हे 10 ते 15 लाखाच्या रेंजमध्ये झालं. म्हणजे असं त्याला 40-50 लाखात कुठेतरी समुद्राच्या ठिकाणी घर बांधायचंच होतं आणि ते पण त्याला ऑफिशियल हवं असतं. आणि हे ऑफिशियल घर या जागेत तुम्हाला करता येईल. आणि या जागेत करताना, कारण तुम्ही पाहिलं असेल जर बिल्डिंग अशी उभी केली संपूर्ण आणि ही जी बाल्कनी आहे ही सगळी समुद्राच्या बाजूने जर आपण दाखवली तर त्याच्या बाल्कनीत बसून त्याच्या बाल्कनीत त्याला बसता येतं, त्याच्या बाल्कनीत त्याला उभं राहता येतं, त्याला समोर समुद्र बघता येतो. म्हणजे त्याचा बेडरूम आणि हॉल हा या समुद्राकडे तोंड करून असतो आणि किचन असतो तो मागे राहतो. म्हणजे अशा प्रकारे तो बिल्डिंग त्याची कन्स्ट्रक्शन करून 5-6 फॅमिली इथं राहू शकतात. मग ते 4 मित्र असतील, 5 मित्र असतील किंवा 5-6 नातेवाईक असतील आणि त्या सगळ्यांना अशा प्रकारचा प्लॉट नक्की आवडेल. आता या जागेत येताना लोक विचारतात इथं ट्रान्सपोर्टेशनचे साधन काय, कारण हे एका बाजूला तर नाहीये ना. तर तसं मुळीच नाहीये. कारण देवगडवरून इथं येण्यासाठी साधारण बसेसच्या दिवसाला 8 फेऱ्या होतात. 1 ते 1.5 तासाला इथं बस येते. तशीच इथं कणकवलीवरून पण बस येते, तसंच इथं मालवणवरून पण बस येते. याचा अर्थ काय, एखाद्या माणसाने उद्या कार नाही आणली किंवा त्याला एकट्याला यायचं असेल किंवा त्याला वाटलं बो आपण एवढं ड्रायव्हिंग करण्यापेक्षा बसेसने ट्रॅव्हल्सने जाऊया, तर ट्रॅव्हल्सने तो इकडे आल्यानंतर त्यालाही येणं शक्य आहे, त्यालाही राहणं शक्य आहे. इथून काही प्रमुख डेस्टिनेशन आपल्याला सांगतो. म्हणजे इथल्या जवळपासची साधारण इथून मालवण 40 किलोमीटर आहे, इथून सिंधुदुर्ग एअरपोर्ट 55 किलोमीटर आहे, इथून गोवा आहे ते साधारण 100-125 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे. त्यानंतर इथून कोल्हापूर 150 किलोमीटर, पुणे इथून 370 किलोमीटर आहे आणि मुंबई इथून 450 किलोमीटर आहे. आणि इथलं जवळचं रेल्वे स्टेशन हे कणकवली आहे, ते इथून 50 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे. माझ्या चॅनलवर मी याच प्रकारच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टी आणत असतो. माझे आपल्याला व्हिडिओ आणि चॅनल आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या प्रॉपर्टीबद्दल अधिक काय जाणून घ्यायचं असेल तर उजव्या कोपऱ्यात माझा नंबर आहे आणि कृपा करून ज्यावेळी मला तुम्ही फोन कराल किंवा एखादी प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. स्क्रीनशॉट पाठवल्यावर माझ्या लक्षात येईल की तुम्ही कुठल्या प्रॉपर्टीबद्दल बोलतात. त्यामुळे तुम्हाला मला माहिती देणं सोपं होऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर माझ्याशी संपर्क करा. धन्यवाद.